मुंबईतील बहुचर्चित 2001 मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 23 वर्षांनी आला. जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी ठरला. त्याला मोका अंतर्गत न्या एम पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 16 लाख रुपयांचा दंड केला. या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या 4 मे 2001 साली झालं होतं. या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड करण्यात आला. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राजन गँगने रवी पुजारी मार्फत जया शेट्टीकडून 50 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना साल 2013 मध्येच कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता छोटा राजन यालाही शिक्षा सुनावली आहे. छोटा राजन सध्या दिल्लीतील तेहार कारागृहात आहे. त्याला इंडोनेशियामध्ये अटक करून ऑक्टोबर 2015 मध्ये भारतात आणलं होतं. तेव्हापासून तो नवी दिल्लीतील तिहारमधील जेल नंबर 2 मध्ये आहे. हा सेल उच्च सुरक्षा असणार आहे. कधी काळी दाऊद इब्राहिमचा जवळचा असणारा छोटा राजन 1993 मुंबईतील सिरियल बॉम्बस्फोट नंतर दाऊद गँगपासून वेगळा झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात गँगवर होत राहिले. छोटा राजनचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. त्याचा जन्म 13 जानेवारी 1960 मध्ये झाला. गेल्या वर्षी छोटा राजन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि स्कूप या वेबसिरीजचे निर्माते मॅचबॉक्स शॉट्स LLPच्या मालकांविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या दाव्यात राजनने चित्रपट निर्मात्याने आपला फोटो आणि आवाज वापरल्याबद्दल आक्षेप घेतला होता.